अध्याय 22. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. कर्नाटक प्रांती मुरगोड ग्रामी मल्लप्रभा नदी तीरी सुंदर परम आहे प्रसिद्ध सत्पुरुष धाम विश्राम क्षेत्र जनासी. त्या ग्रामी मल्हार दीक्षित यजुर्वेदी ब्राह्मण नामांकित प्रथम कण्व शाखी सन्मर्तन शिवभक्त तो वसत असे. त्यासी नव्हते पुत्र संतान त्या योगे मल्हार दीक्षित खिन्न म्हणे करावे ईश्वराधन अनुष्ठान कोठे जाऊनी. श्री रामेश्वरा समीप सुंदर आहे चिदंबरेश्वराचे मंदिर. विप्रे तेथे जाऊनी प्रखर तपश्चर्या आरंभिली. दीक्षितांसी तेथे झाले स्वप्न विप्रा तुझला याच जन्मी जाण प्राप्त होय पुत्र संतान. पाहुणी जागृत द्विज झाला मग करीत असे द्विज प्रार्थना. श्री भगवंता गिरिजा रमणा सुपुत्र व्हावा ऐसी वासना दया घना पूर्ण करा. दीक्षितांचे शुद्धांत करण ओळखोनी ईश्वर आपण. उदती तुझे श्रीचे उदरी जाण येतो पुत्र होनी. ईश्वर वचन करुनी श्रवण हर्षभरित होताचा ब्राह्मण. पूजा नैवेद्य करुनी अर्पण आला विजयी स्वगृही. पुढे थोडे दिवसात सती विप्रस्ती झाली गर्भवती. नवमास भरता प्रसूती समय प्राप्त झाला. त्या काळी मल्हार दीक्षितांस स्त्रिया सांगती बाहेर जायास. तथापि दीक्षित एके बाजूस बैसले गुप्त रीतीने. भार्या प्रसूत होऊन प्राप्त झाले पुण्यवान पुत्ररत्न. पुत्राचे करणी बिल्वपत्र देखून मल्हार दीक्षित आनंदले. जात कर्माधिक सांग केले म्हणती मम गृहा प्रत्यक्ष ईश्वर अवतरले. चिदंबर ऐसे नाम ठेविले सर्वांनी नमिले बालकासी. आश्चर्य वाटले सकळिका दिन दिन वयोवृद्धी पावली बालका. मौजी बंधन वेचुनी धनाधिका शास्त्रविहित झाले. एके दिवशी होते गजगौरी व्रत पूजा सांगा चला हो दीक्षित. ऐसे लोक पसारेती समस्त तो दीक्षित स्नान संधेत बैसले. कर्मनिष्ठ दीक्षित मल्हार पुत्रास सांगती बारे चिदंबर. पूजा सांगा वया जावे सत्वर हे ऐकूनी चिदंबर निघाले. सद्गृहस्थांचे घरी समारंभ पूजा पठनासी केला प्रारंभ. मांडिले गणपतीस जलकुंभ देवता आवाहन चालिले. उभे राहिले साक्षात लंबोदर म्हणती धन्य धन्य चिदंबर. होशील प्रख्यात शिवावतार यज्ञ यागादी करशील बा. मृत्युकेचा गज होता रचिला तो सजीव होनी चालू लागला. देखुनी ऐसे अखिल जनाला अघटित आश्चर्य वाटले. मल्हार दीक्षितासी वर्तमान कैल्यावरी आले धावून. उभे राहिले कर जोडून उदती भगवान प्रत्यक्ष आहा. जे जे कराल ते सिद्ध होईल तुम्ही चिदंबरेश्वर शोभता केवळ. परंतु हे थोर कलियुग प्रबळ पाठी लागतील जनबहू. अवतार कृत्य करणाप्रसंगी अवश्य प्रगट व्हावे जगी. सविनय प्रार्थितो आपणा लागी न लागावी उपाधी म्हणून. पितृ आज्ञा मस्तकी वंदून पुरव्रत मृण्मय गज निर्जीव करून बालस्वभावे पलायन करून गेले स्वगृही. चिदंबर दीक्षितांचा जन्मदिवस ज्ञाते म्हणती कार्तिक वद्य षष्टीस. 2 स्त्रिया त्या दीक्षितास झाले पुत्र षट संख्या. मल्हार दीक्षित आटोपल्यावर यज्ञयाग करू लागले चिदंबर. देवता दर्शन अनेक चमत्कार चिदंबर लीले होत असे. एकदा यज्ञ समारंभ झालेला असता लक्षावधी ब्राह्मण सांग जेविता. प्रथम पंक्ती उठल्यावरी तत्वता द्वितीय पंक्ती बैसली. इतकात भृत्य गणासवे श्रीमंत बाजीराव पेशवे. मंत्र्याधिक सैन्यासह बरवे पातले अकस्मात मुरगोडा. लक्षावधी गजाश्वर रथ मानव दर्शनासी आले दुसरे बाजीराव. यथायोग्य सन्मान आदरभाव करुनी भोजनी बैसविले. धृत संपले ऐसा बोभाट दीक्षितांच्या करणी पडला दाट. दिवाकर म्हणे तुपाची व्यवस्था सांगा नीट तात हो. दीक्षित म्हणती गंगेपासून पाहिजे तितके घट भरून स्वच्छ सुगंधी घ्यावे गणून गंगोदक ते दिवा करा. मग हजारो आणून घागरी आज्ञानुसारे गेले नदी तीरी. घटी जल भरुनी स्कंधावरी घेती करी मस्तकी. मलप्रभेचे जल तापवून वाढती सकळा गाळून. बाजीराव पेशवे सगळे जन म्हणती हे काय घटित. गोघृताहुनी अधिक घृत सुंदर स्वच्छ सुगंधी. भोजनी प्राशिती यथास्थित लोक वाढती अपरिमित तयासी. दुसरे दिवशी परगावातील घृत आणविले उत्तम विपुल. पाहून बोलती दीक्षित प्रांजल उसने फेडावे गंगेचे. मग सपाद हिशेबे पुरवत तेची घट पूर्ण घृत भरित. नेवनी ओतिले मलप्रभेत पाहती जन टकमका. लक्षावधी लोकांसी चिदंबर अर्पित द्रव्य दिव्यांबर. संतुष्ट होनी जय चिदंबर गुरु चिदंबर वदती ते.
ऐसा यज्ञ माझी देव प्रत्यक्ष येऊनी करीती यज्ञ कार्य दक्ष नारद तुंबर गंधर्व सिद्ध यक्ष यज्ञ प्रसाद बक्षिती अक्कलकोट निवासी स्वामीराय गुरुगिरी नारी श्री दत्तात्रेय चिदंबर दीक्षितांच्या यज्ञात श्री स्वामी वाढीत होते स्वये पंक्तीत चिदंबर दीक्षितांच्या यज्ञात आम्ही वाढीत होतो घृत ऐसे स्वामी समर्थ स्वतः सांगत होते प्रियजनासी श्री यज्ञ नारायणाचा प्रसाद बाजीरावे धरुनी राजश्री मद ग्रहण केला नाही मात्र विनोद केला योग्यता न जाणूनी सहस्रावधी वैदिक विद्वान शास्त्री पंडित याज्ञिकी ब्राह्मण श्रोत स्मार्त ज्योतिर्गण हरिदास पुराणिक गायक इतुक्या सर्वांचे शुभ वचन बाजीरावे धिक्कारेले स्वाभिमान यज्ञ नारायणाचा प्रसाद अवेरून पेशवे बैसले स्वस्थते मग वदती चिदंबरेश्वर पेशवाईचा अंत पातला दुर्धर निश्चय समजा हो द्विजवर ईश्वर इच्छा बली असी भोजनाचे पदार्थ विपुल ते ठेवण्यास हौद बांधिले विशाल जैसे भरलेले कूप सहज पदार्थ युक्त हौद तसे कडी आमटी क्षिप्राधिक हौदातून काढीती ब्राह्मण लोक लक्षावधी मनुष्यास पुरेसे सम्यक वारंवार आपुहरे नित्य हौद स्वच्छ धुवून वस्त्राने पुसून काढून पातळ पदार्थ त्या हौदातून ठेविती उत्तम प्रकारे अन्नपूर्णा देवी चोहोकडे परिपूर्णत्वे तिष्ठतसे कोडे घृतपुरित करी घेऊनी भांडे वाढीती विप्र उदक जसे असो एक तरुण ब्राह्मण हौदातून आमटी उष्ण काढिता पाद निसटून पडला हौदात आमटीच्या मग त्यास युक्तीने वर काढिले काढणाऱ्याचे हातपाय पोळले विप्रास सावध करीती भले तो गत प्राण झाला अत्युष्ण आमटीचे हौदात पडून एक ब्राह्मण झाला मृत काढिले वरी तयाचे प्रेत आता काय करावे ऐकून दीक्षित चिदंबर म्हणती प्रसंग पातला दुर्धर श्री चिदंबरेश्वर गंगाधर करील विघ्न निर्मुक्त हे मग चिदंबर दीक्षित पुत्रासह चिंताग्रस्त होऊनी निरग्रह म्हणती श्री दत्तावधूत प्रपितामह श्री गुरुस्वामी समर्था जय जय राजाधिराज योगीराज स्वामी महाराज कल्पद्रुम चिंतामणी भक्तकाज यज्ञलाज संरक्षा घाबरू नका धराहो धीर त्या प्रेतासी आणा येथे सत्वर पिवळे करा प्रेत शरीर हळदी पुष्कळ लावणी मग तात्काळ आणिले विप्रशव हळदी लावणी निजविले तव सांगती देवादी देव शिव करा आपापली कार्ये तुम्ही शिवावरी घालून पांघरुण थापटीती स्वामीराज आपण म्हणती विप्रा तुझे प्राण कोणी नेले सांगपा श्रमाचा व्हावया परिहार गाढ निद्रा लागली तुझं सुख कर उठ उठ रे आता सत्वर देई तांबूल ब्राह्मणासी ऐकोनी मृत विप्र झाला सावध खडबडूनी उठला सन्निध म्हणे क्षमा कराजी अपराध लीला अगाध परमेश्वरा आमटीचे हौदात मृत्यूपद पावलो असता अंगासी हळद लावूनिया शुभप्रद उठवेले आपण दयाळा आपण साक्षात परमेश्वर परमपुरुष दयासागर कृपा कटाक्षे मज दीना सत्वर आयुष्य देऊनी उठविले मग विद्युक्त मंगलस्थान संजीवन झालेल्या विप्रासी घालून इतरांनीही शुद्ध स्नान करून सिंचन केले वेद मंत्रे वृत्त विप्र झाला संजीवन नाव ठेविले यज्ञ दत्त म्हणून विप्रे दत्त गुरुपदी लीन होऊन केले नमन सर्वासी परिधान करुनी पितांबर करी घेऊनी सुवर्ण पात्र चिदंबर दीक्षितांसह द्विजवर सुचिरभूत होताचा भोजनी बैसलेल्या सर्व विप्रासी त्रयोदश गुणी तांबूल आदरेसी हिरण्य गर्भ दक्षिणा प्रेमेसी अर्पण करी यथायोग्य चिदंबर यज्ञात कायवणे देवांनी येऊन जेथे राबणे सर्व सिद्धी सहित अन्नपूर्णेने करावे परिपूर्ण अन्नाधिक त्या शुद्ध झालेल्या हौदात पुन्हा ब्रह्मवृंद आमटी घालीत परीन भरे काठपर्यंत यज्ञ केल्या सहसाही मग दीक्षित चिदंबर म्हणती स्वामी महाराजांचा दिगंबर हौद भरत नाही काय विचार करणे असेल तो करावा तेव्हा सांगती दत्त गुरुवर्य बोलावा यज्ञ दत्त व्हावया कार्य तव यज्ञ दत्ते येऊन सवैर्य वंदिले स्वामी जगद्गुरु तयासी आज्ञापिती जगदीश्वर त्वा एक संध्येच्या पळीभर आमटीच्या हौदात शुद्ध नीर टाकावे सत्वर यज्ञ दत्ता तये आज्ञेनुसार ओतिले उदक तो उचंबळला हौद तात्कालिक उसळून वर येत सम्यक काय अलौकिक गुरुलीला
चिदंबर दीक्षितांचा साध्यत ग्रंथ पूर्वी भक्त केलासे ग्रंथित ज्यात लीला चमत्कार अनंत वणिले असती दीक्षितांचे हे यांचे चरित्र श्रोतव्हावया जनासी सर्वत्र संक्षेपे कथिले अल्पमात्र मूलचरित्रावरुनी ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति द्वाविशति तो महोदय समाप्तः। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।